जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील अनेक जे नद्या आहेत ते दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। माजलगाव असेल, धारूर असेल, वडवणी असेल, या ठिकाणच्या ज्या नद्या आहेत ते दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या वारंगा नदीच्या या पात्राच्या कडेला आहे आणि आपण पाहू शकतो की या नदीवरनं जे आहे ते पुराचे पाणी जे आहे तो वाहताना आपल्याला दिसते। अशी जी परिस्थिती आहे संपूर्ण जिल्ह्यात आहे। एकंदरीत पाहता सकाळपासूनच हा रस्ता जो आहे तो वर्दळीचा हा रस्ता होता, मात्र 4 गावाला हा जोडणारा रस्ता आता ह्या 4ही गावाचा जो आहे तो संपर्क आपल्याला तुटल्याचं इथं पाहायला मिळते। पुलावरून पाणी वाहते, त्यामुळे नागरिकांनी सतर्कतेचा इशारा म्हणून या ठिकाणाहून जाणं जे आहे आता ते थांबलेलं आपल्याला पाहायला मिळते। अशा पद्धतीनं जो पलीकडचा जो भाग आहे त्या पलीकडे जवळपास 2 गावं आहेत आणि त्याच्या अलीकडे असे 2 गावं, 4ही गावाचा जो संपर्क आहे ते तुटलेला आहे। आज बैलपोळ्याचा दिवस आहे, बाजारपेठामध्ये गर्दी असते, मात्र अशा पद्धतीनं पूर परिस्थिती असल्यामुळे याचा जो परिणाम आहे तो पोळ्याच्या सणावरती पडलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यामध्ये एक विरजण आहे असं म्हटलं तरी आता वावगं वाटणार नाही। बीड जिल्ह्यातल्या सर्वच नद्या अशा पद्धतीनं दुथडी वाहतात। आतापर्यंत जर बघितलं तर बीड जिल्ह्यामधल्या जवळपास 18 गावाचा जो आहे तो संपर्क सध्या तरी तुटल्याचं पाहायला मिळते। एकंदरीत नदीपात्राच्या कडेला कोणीही जाऊ नये यासाठी अनुचित प्रकार कुठलाही होऊ शकतो म्हणून जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा तो इशारा आहे तो देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।